द्या मी करते मदत. नाही असू दे, करते ना. बर. ऐक देवा, कसं नाटक करते बघ. चेहऱ्यावर तर असे भाव आहे जसं की आता 1 किलोचं ओझं खाली उतरून ठेवलं. तुला सांगते, कामाची टाळाटाळ कशी करायची ना, ही कोणीतरी हिच्याकडून शिकावं. वहिनी, कॅश वहिनी जर कामाशी टाळाटाळ करतायत तर मग तुमच्यासाठी चांगलं आहे की. म्हणजे त्यांच्या वाटेला काही काम येऊ नये म्हणून तुम्ही सतत धडपडत असता की नाही. मग आता आयती संधी तुमच्या समोर चालून आली आहे, सगळी कामं तुम्हाला करायची आहेत आता. हो ग, माझ्या का नाही लक्षात आलं. आणि मीरा, मी हे जर सगळं काम केलं तर तू ते आईंना जाऊन तर नक्कीच सांगणार. सगळं काम जर तुम्ही एकट्याने केलं तर सांगेल. बघ सर, पटापटा करते. काय झालं? जमत नाहीये? अहो नसेल जमत तर नका करू ना. फक्त एकदा आईंना सांगून टाका, मला हे जमणार नाही. झालं. सगळी कामं अभिलाषा वहिनींना करायला सांगतील त्या, हो की नाही? पटतंय का मी काय सांगते ते? तुम्हाला पटत असेल तर चला पटकन आईंना सांगूया आपण जमत नाही म्हणून. चला चला. नाही 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 नाही, जायची काही गरज नाहीये. मी थकलेली वगैरे काही नाहीये. मी पापड लाटते. कसं आहे ना, मी विचार करत होते की पापड नक्की कसे लाटायचे. असे गोलाकार की त्रिकोणी की नेहमीप्रमाणे आपलं चौकोनी. हो, नेहमीप्रमाणे गोल असतात. असं का? बर, चालते. हा, कॅश, तू खरंच मूर्ख आहेस. कामाच्या बाबतीत या अभिलाषा वहिनींच्या बरोबर स्पर्धा करण्याची तुला काय गरज होती? आता बघ आपल्या कर्माची फळ. हॅलो. हा रमेश भाई, हा मीटिंग आहे, आता यायचंय. हो, मी लगेच पोहोचते. हो दीदी, माझी ना मीटिंग आहे. हो, मी जाऊन येऊ? ए, तू कुठेही जायचं नाहीये. इथेच बसायचंय तुला. मी थकली की तुलाच काम करायचंय, कळलं? बस इथे. ती थकल्यावर नाही, आत्तापासून तुला काम करायचं. ये बस. दीदी, हे पापडाचं पीठ आहे ना, बस ग. हे पापडाचं पीठ आहे ना, त्याला असं छान कुटायचं असतं, कळलं का? आता तू असं समज, या पिठाचा गोळा म्हणजे तुझ्या चित्रपटातला गुंड आहे आणि त्याच्याशी तू ढिशूम ढिशूम करतेस, कळलं? हा, घे. दीदी, कर ना.
आई ग, देवा परमेश्वरा, आत्ता कळतंय की चांगलं बनणं किती कठीण असतं ते. आई ग देवा. ते वाईट बुद्धी झाली आणि सासूबाईंना जिंकण्यासाठी या कामाची जबाबदारी घेतली मी. तेव्हा परमेश्वरा. वा 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 कॅश वा. काय पापड बनलेत माहितीये, मस्त मस्त. म्हणजे नाही, आतापर्यंत तुझ्या हातचा मी पिझ्झा खाल्लाय, पास्ता खाल्लाय, ज्याला तू आलू पराठे म्हणायचे ते पण मी खाल्लेत. पण पापड क्या बात आहे. तुझ्यासाठी डिफरंट एक्सपिरियन्स असेल ना. मस्त. तुला पण पापड लोणची बनवणारीच बायको हवी होती ना. अगं तसं नाही ग, म्हणजे तू एवढ्या मेहनतीने हे पापड बनवलेत आणि खरंच चांगले झाले, तर खरंच चांगले झालेत म्हणून म्हटलं तारीफ करावी. एवढी रागवतेस काय? ऐको, खूप दुखतंय. काय ग, काय झालं? डोकं दुखतंय. अरे बापरे. दे दे, मी बाम लावून देतो. नाही नको, काही गरज नाही. आता ते मी लावीन ना, काही प्रॉब्लेम नाही मला. हा काय वेडेपणा आहे. मी इथे पापड खात बसलोय, मला सांगायचं नाही का विघ्नेश डोकं दुखतंय रे. मग विघ्नेश, याआधी पण माझं डोकं दुखायचं, पण त्यावेळेस तुला माझी कधी दया नाही आली. हो कॅश, तुझं अनेकदा यापूर्वी डोकं दुखायचं, पण त्यावेळेस तू फक्त तुझा विचार करत असायची, या घरातल्या माणसांचं नाही, म्हणून ते डोकं दुखायचं तुझं. पटतंय ना तुला? मी हा आता बरं वाटतं. करा बर. इथे दुखते का? हा दुख. बर मी आलो. शांत व्हा. कॅश, आजचा हा थकवा नक्कीच तुला खूप काही शिकवून जाईल. कारण थकवा येण्याचं कारण जरी पापड असले ना, तरी त्याच्या मागचं कारण, खरं कारण माझी आई आहे. आहे ग. थकले रे बाबा. कोणाचं भलं करायची सोयच नाहीये. ते म्हणतात ना, त्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं. केवढे पापड लाटले मी, मदत केली कामात. आई 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 ग देवा परमेश्वरा. मला वाटत होतं की माझे हातच दुखतायत, पण आता माझे पायही खूप दुखतायत. देवा, किती परीक्षा घेणार आहेत माझी. मी चेपून देऊ का तुझे पाय? जीव, अहो काय करताय तुम्ही? असू दे, तुम्ही कशाला? नाही अगं, तुला होणारा त्रास दिसतोय ना मला, म्हणून म्हटलं. हो आता काय, कितीही त्रास झाला तरी मला हा सगळा त्रास सहन करावा लागणार. नाही, मोठी सून म्हणून कर्तव्य आहे ना ते माझं. माझी आई नेहमी म्हणते की अभिलाषा, तू चंदन आहेस. दुसऱ्यांसाठी झिजत झिजत तुझं आयुष्य जाणार. अभिलाषा, नाही म्हणजे मला काय म्हणायचंय की ही सगळी कामं तू जी काय केलीस ती काही तुझ्यासाठी नवीन नाहीच आहेत ना. म्हणजे या आधी सुद्धा ही सगळी कामं तू करत होतीस है ना, तेव्हा तुला इतका त्रास नाही झाला ना कधी. मग आत्ताच तुला हा त्रास का होतोय माहितीये? विचार करून बघ जरा. आता तुम्हीच सांगा ना. कारण यापूर्वी तू जेव्हा ही सगळी कामं करायचीस ना, तेव्हा त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता. पण यावेळी कदाचित. काय? नाही नाही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी स्वार्थी आहे? नाही म्हणजे माझं हे जे काही दुखणं आहे ते सगळं नाटक आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? ते चंदन, झिजणं हे सगळं खोटं बोलत होते ना मी, असंच म्हणायचं ना तुम्हाला? अभिलाषा, हे सगळे प्रश्न जे आहेत हे तू मला विचारण्याऐवजी जर स्वतःच्या मनाला विचारले ना,
तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच देऊ शकशील. बघ. अहो कदाचित हे बोलतायत ते बरोबर असेल. कदाचित मनाला प्रश्न विचारते, कदाचित अभिलाषा उत्तर मिळतील. विचारून बघते. ए मना, ए मना, ए मना, मी चंदन आहे ना? हा मना. नाही, मी अशी झिजत असते ना सगळ्यांसाठी. मना, मना, मना. काहीच उत्तर देत नाहीये. ए मना. मगापासून पाहते एका पाठोपाठ एक पापड खाताय पण सांगत नाही आत कसे झालेत म्हणून. अगं नाही, फर्स्ट क्लास झालेत, उत्तम फर्स्ट क्लास. म्हणजे तू उद्यापासून रोज मला नाश्त्याला पापड दिलेस ना तरी खाईन मी. कधी सांगायचं कधी मग? हो, अरे पाहायचं राहिलं होतं. अरे उद्या तुम्ही सगळेजण आत्याकडे जाणार आहात, लक्षात आहे ना? आबा, आम्हाला म्हणजे तुम्ही नाही येणार आहात? तुमच्या मुलांच्या शाळेला सुट्टी नाहीये, त्यामुळे आम्ही असं ठरवलंय आम्ही दोघांनी घरातच राहायचं. तुम्ही जाऊन या. आणि हो, जाताना ते लाडू आणि हे पापड बरोबर घेऊन जा. तुम्हाला आणखीनही बरंच सामान न्यायचंय. तुम्ही बऱ्याच दिवसासाठी तिथे जाताय तेव्हा उद्या शॉपिंग काय काय करायचं लक्षात आहे ना? नाही म्हणजे अर्ध्या रस्त्यात गेल्यावर विसरलो असं नको व्हायला म्हणून म्हटलं. मी तर म्हणेन की तुम्ही समजा की तुम्ही पिकनिकलाच जाताय. आणि ऑफिसचंही काही टेन्शन नाही, मी इथे आहेच ना. आणि आम्ही दोघंही इथे आहोत, त्यामुळे मुलांचंही काही टेन्शन नाही. काय तुम्ही अगदी निर्धास्त मनानं जा. आणि हो, बरेच दिवस तुम्हाला तिथे राहायचंय तेव्हा पॅकिंगला आज रात्रीपासूनच सुरुवात करा, म्हणजे सकाळी आयत्या वेळेला घाई नको. मग हे राहिलं ते राहिलं असं होतं ना. तू बॅगेमध्ये कपडे भरून कुठे चाललीस? आपल्याला फक्त 2-4 दिवसासाठीच जायचंय. आपल्याला नाही हो, तुम्हाला. मी नाही येते तुमच्या त्या आत्याच्या गावाला. हो. अगं, मग तू कुठे चाललीस? अहमदाबादला. अगं केट, आपल्या दोघींचं काय ठरलं होतं? हे बघ दीदी, मी ना इथे फिल्मच्या शूटिंग साठी आले होते. ते सगळं राहिलं बाजूला आणि मी तुलाच मदत करायला लागले. कसं आहे ना, इंडस्ट्रीमध्ये हे जे काही मोठे मोठे स्टार होतात ना, ते स्ट्रगल करून होतात. तसं तुलाही स्ट्रगल करायचंय. मग काही वर्षात बघ तू अशी मोठी स्टार होशील आणि बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून तू अवॉर्ड घेशील. पण तुला माझी मदत करावी लागेल. तू जर मला मदत नाही केली तर मी कुणाकडे बघायचं? मग तुझी बहीण एकटी पडेल. दीदी रोमन, ही गेट तुझ्या सोबत आहे. नक्की ना? नक्की. ते राहतील ना 2 हो, 2 तास. हे राहिलंय ह्याच्यामध्ये. मला जरा तीच काळजी होती राहते की नाही. थांबाव जरा. नाही, मुलांना सांभाळण्याची जबाबदारी जरी तुम्ही घेतली असली तरी एक आई म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगणं भाग आहे. आमची इती आहे ना, तिला सकाळी उठल्या उठल्या दूध लागतं. हो. आता हे घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण सिद्धीचा टिफिन भरताना त्या जॅम पोळी लागते.
गौरव बिचारा टिफिन मध्ये आपण जे काही देतो ते सगळं संपून येतो, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही. मुलं शाळेतनं आली की त्यांना काहीतरी खायला द्यावं लागतं, त्यानंतर त्यांना ट्युशनला जायचं असतं, ट्युशनहून आली मुलं की त्यांचा होमवर्क घ्यायला लागतो, आणि आपल्या सिद्धीचं गणित कच्चं आहे म्हणून तिच्यावर जरा जास्त मेहनत घ्यायला लागते. परत जेवल्यानंतर त्यांना झोपण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगावी लागते. आणखी काही एवढं सगळं असतं. नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं की या सगळ्या गोष्टी विसरू नका म्हणजे झालं. हा. लेट स्टार्ट. आय एम रेडी. आपण निघायचं का आता? हो, ही मांजर ही पण येणार आहे आपल्यासोबत. हो प्लीज, माझ्या भावना जरा समजून घ्या तुम्ही. अरे तुम्ही सगळे आलात पण काश्मीरा कुठे आहे? ती हा दीदी येते. हो दीदी, दीदी, कॅश दीदी, हा. कॅश दीदी. चला निघायचं का? अरे ऋषिकेश कुठे आहे? ऋषिकेश. आलो आलो आलो. अरे ऋषी, आता मीरा कुठे राहिली? ती जरा आवरतीये, तोपर्यंत आपण बॅगा गाडीत ठेवूया का? चला. अभिलाषा हे पापड आहेत ना, आत्यांना दे गेल्यावरती. आणि ह्याच्यात लाडू आहेत. हा, प्रथमेश. आत्यांना हे आत्याला दे, तिला आवडतात. हो? सावकाश. सावकाश, हा? आई पाय. हो. थांबा. जा. सांभाळून राहा. हो. मीरा चल लवकर. अगं चल ना मीरा, लवकर ये ग. ए आले का सगळे? भाकर तुकडा आणा लवकर. थांबा थांबा. पाणी दे. हे घे. या या या, आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. कसा झाला प्रवास? खूप छान झाला. अगदी वेळेवर पोहोचलो ठरवलेल्या. हो. आत्या, हे काय नाही म्हणजे तुम्ही आमच्या घरी येताना 6 वारी साडी नेसून येतात, आणि आता ही 9 वारी साडी, ट्रेडिशनल ज्वेलरी आणि चक्क डोक्यावर पदर. आता तुम्ही सगळेजण आमच्याकडे आलायत की नाही, मग आता आपोआप सगळं कळेल ना तुम्हाला. गायत्री, आता सांग मला, काय आहे तुझ्या मनात? माझ्या मनात खरंच काही नाहीये विनायक. गायत्री, खूप दिवस ओळखतो मी तुला. आता तुझ्या प्रत्येक कृती मागे काहीतरी कारण असतंच, फक्त आम्हाला ते जरा उशिरा कळतं इतकंच. यावेळेसही थोडीशी वाट बघा. गावी पोचल्यानंतर माझ्या मनात काय आहे हे सगळ्यात आधी काशी आणि अभिलाषाच्या लक्षात येईल. वा, गायत्री देवींचा विजय असो. चला. लक्ष्मी रूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै